नमस्कार. आज आपण आलोय एका हिरव्यागार अशा खेडेगावामध्ये, कारण मार्च महिन्याचं बक्षीस कुणाला मिळालेलं आहे ही सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. तर ज्या शाळेमध्ये आपण आलोय ना, बघा त्याचा फलक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा गोळक नंबर 1. तर या शाळेमध्ये आलेलो आहोत आणि ज्या विद्यार्थ्याला हे बक्षीस मिळालेलं आहे त्याला आता आपण आश्चर्यचकित करणार आहोत. आजूबाजूला मी कॅमेरा दादाला सांगेन की आजूबाजूला तो दाखवू दे की किती हिरवा निसर्ग इथे आहे आणि शाळेच्या पलीकडेच लगेच नदी आहे आणि इतक्या छान अशा शाळेमध्ये आम्हाला यायला मिळते, ह्याचा खूप खूप आनंद आम्हाला आहे. चला तुम्ही पण चला. बॅग इतकी भरलेली आहे, म्हणजे हे बास्केट इतकं भरलेलं आहे की हे श्रीखंड ठेवायची पण जागा त्याच्यामध्ये नाही आहे. तर चला आता त्या विद्यार्थ्याला आपण जरा आश्चर्यचकित करूया. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, दिव्या खूप तुमच्या शाळेमधल्या खूप जणांनी उत्तरं दिली आणि खरंच मला खूप कौतुक वाटतं की एवढी छान अशी सुबक असणारी शाळा, त्याच्यामध्ये असणारी ही मुलं, मनापासून त्यांची करण्याची ही तयारी, हे सगळं बघायला मला ते वाचायला सुद्धा इतका आनंद येत होता. तर मुलांनो, तुमच्या शाळेमधल्या तुम्ही वाहिनी बघितली ना, यूट्यूबवरती बघत होता, तर कुणाला बक्षीस मिळालं असेल असा अंदाज आहे तुमचा? कोणाला वाटेल मला बक्षीस मिळते असं वाटतंय, किंवा दुसऱ्या कोणाचं नाव असेल तर त्याला सांगा की आपल्या शाळेत या मुलाला बक्षीस मिळेल, मला मिळेल असं कोणाला खात्री वाटते त्यांनी सांगा. बोला लवकर, मॅडमनी विचारलंय, सगळ्यांनीच बघितलंय की नाही? सगळ्यांनी अभ्यास केला ना, प्रत्येकाला वाटायला हवं मला बक्षीस मिळेल असं. बरं, आता मी तुम्हाला एक छोटीशी युक्ती सांगते की ज्याच्यातनं तुम्हाला शोधता येईल. एक मुलगा आहे आणि तो 4थीतला आहे. अगदी बरोबर. मी काही त्याला बघितलेलं नाही. स्वरूप दीपक भोजने. अरे वा, शाबास. तर या मुलाला बक्षीस मिळालेलं आहे आणि हे मुख्याध्यापक काजवे सर इथे आहेत आणि तुम्ही सगळी मुलं आहात. आणि तुझ्या मराठीच्या बाई कोण? मग वाडेकर बाई कुठे गेल्या? हां हां, या ना. ज्यांनी त्याला मराठीची गोडी लावली त्या वाडेकर बाई पण इथे आहेत. तर खरंच मुलांना खूप आनंद होतोय की अशी छोटी शाळा, आणि छोटी शाळा असली तरी तुम्ही सगळी मनानं मोठी असणारी मुलं आहात.
आणि इतके चांगले शिक्षक तुम्हाला लाभलेले आहेत. तर वाडेकर बाईंचं, काजवे सरांचं, इतर शिक्षकांचं आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण स्वरूप हा तुमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करणारा आहे, त्यामुळे सगळ्यांनी त्याचं कौतुक आपण करूया. हे बास्केट भरून, हे पूर्वीच्या काळामध्ये अशी ही बास्केट वापरली जायची. हां, तर हे बास्केट भरून आपण ही बक्षीस आणले. पहिलं फूल देऊन त्याचं कौतुक करूया. त्याच्यानंतर हे श्रीयश शाही श्रीखंड, आज तो घरामध्ये श्रीखंड पुरी करून खाणार आहे. एक एक वस्तू इथे ठेवल्यास तरी चालेल तू. हां, त्यानंतर हे बघा, शालेय मराठी शब्दकोश आपण त्याला देतो आहोत. म्हणजे आता त्याला सगळे जे प्रश्न पडतील, उत्तरं बघायची असतील तर ह्याच्यातही तो बघू शकतो. हे एक आपण अक्षर सुलेखन पुस्तक आहे, पुनर्वापर पुस्तक असं आपण म्हणू शकतो याला. म्हणजे आपण काय करू शकतो, लिहायचं, पुसायचं, पुन्हा लिहायचं. तुमचं अक्षर छान होणार तर त्याच्यासाठी. अरे, तुमचा आज रिझल्ट लागलाय वाटतं, निकाल आलाय हाती तुमच्या, बघू दे तरी. अंश पवार, इयत्ता पहिली. आणि हे अंशाचं हे त्याचा निकाल आज लागलेला आहे, कारण आज 1 मे आहे. तर तुम्ही तुमचा निकाल घेऊन घरी जाणार आहात. अंश, सगळ्यांना दाखव तुझा निकाल. छान, बस आता खाली. सगळेजण पास झालेत ना? तुमचं खूप खूप अभिनंदन. तर हे पुस्तक कोणाकोणाकडे आहे? अरे वा, आम्ही परवाच्या प्रदर्शनातून आणलं आणि प्रत्येकाला घ्यायला सांगितलं. 100 रुपयात त्यांना ते हो मिळालं. हो, छानच, खूपच छान. तर हे पुस्तक मी सुद्धा कन्झ्युमर शॉपिंगचं प्रदर्शन लागलं होतं तिथूनच घेतलं. कारण जिथे जिथे मी जाते तिथे मला असं वाटतं की मी मुलांसाठी अजून काय घेऊ शकेन. त्याच्यानंतर हे हेमलकशाचे संगाती म्हणून एक खूप सुरेख पुस्तक आहे, नेगल. तर हे पुस्तक मी त्याला देते आहे. तो सुट्टीत नक्की वाचेल आणि त्याच्याकडनं घेऊन तुम्ही पण वाचा. हां, त्यानंतर सुट्टीमध्ये काहीतरी खाऊ म्हणून त्याला हा एक बिस्किटचा पुडा पण आपण दिलाय. त्यानंतर हे मोगऱ्याचं सुरेख असं अत्तर आपण त्याला दिलंय. त्याच्यानंतर ह्या कुरडया तो तळून खाणार आहे आता कुडूम. त्यानंतर हे काय आहे, दंडगोलाकार, बरोबर आहे. हां, तर म्हणजे दिसताना कसं फायर ब्रिगेड सारखं, की आपल्याला हे विझवण्यासाठीचं असं छोटासा असा हा आपण अग्निशामक छोटासा. हां, पण ते काय आहे, हे खूपच काहीतरी इंटरेस्टिंग आहे. हा सांगतोय बरोबर, शार्पनर. मग हां, तर ह्याला आम्ही म्हणायचो गिरमीट. हां, तुम्ही पण गिरमीट म्हणता. हे घ्या. तर हे आहे. अजून सेजल मेस्त्री नावाची आमची एक विद्यार्थिनी आहे, तिनं हे कासव भेट दिलेलं आहे. तिचं खूप छान अशा पद्धतीचं सेजल कला म्हणून आहे. तर ती वेगवेगळं असं काय काय करत असते. तर ती म्हणाली माझ्याकडून हे कासव बक्षीस द्या त्याला. तर हे पण एक कीचेन आहे, तर ते त्याच्या सायकलला तो लावेल. हां, तर हे सगळं आता बास्केटमध्ये तो पुन्हा भरणार आणि त्याच्या आईबाबांना माहितीच नाही आहे अजून की त्याला बक्षीस मिळालेलं आहे. तर आता आम्ही थेट त्याच्या घरी जाणार आणि मग त्याला कुठे जेवायला घेऊन जाणार? विमानान वर्षाच्या शेवटी मोठं बक्षीस आहे त्याने जाणार. आणि कुठे जाणार? हॉटेल कार्निवल इन या हॉटेलमध्ये आपण आज त्याला जेवायला घेऊन जाणार. तर स्वरूप, मला तू सांग की तुला कुणाला तुझ्या बरोबर अजून घेऊन जायचंय? शाळेतल्या बाई असतील, एखादा मित्र असेल, आई बाबा असेल, अगदी मोकळेपणाने सांग, तुला कुणाला घेऊन जायचंय? बाईंना घेऊन जायचंय. अरे वा, तर आज आपण तिच्या शाळेच्या बाईंना पण घेऊन जाणार आहोत जेवायला. आणि त्या मेजवानीला तो असेल, त्याच्या बाई असतील आणि आई बाबांपैकी पण कोणाला तरी घेऊन जाऊया.
हां, तुझा भाऊ बहीण आहे कोणी? दीदीला घेऊन जा, दीदीला. अच्छा, तर त्याची ताई आहे असं कळतंय, हे बोलतायत त्याच्यावरनं, तर आपण ती त्याच्यासोबत घेऊन जाऊया. तर तू लाजू नको, एवढं उत्तर देत होतास. हां, तर परत एकदा आपण स्वरूपचं खूप खूप अभिनंदन करूया. या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये डॉक्टर पटवर्धन मॅडम आलेले आहेत. त्यांचं आपण शाळेच्या वतीनं आणि आपल्या ग्रामस्थ विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप खूप स्वागत करूया. आपण आलात याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आज 1 मे आहे, तुमचा निकाल पण लागलेला आहे आणि ध्वजवंदनासाठी हा सगळा पालकवर्ग पण आलेला आहे. तर सर मला सांगा की एकंदरीतच म्हणजे ह्या शाळेमधली मुलं हे पालकवर्ग पण इथे सगळा उपस्थित राहिलेला आहे. तर तुमच्या मुलाला बक्षीस मिळालेलं आहे, तर काय सांगाल तुम्ही? निश्चितच आम्हाला आनंद झालेला आहे, कारण आमच्या शाळेनं यावेळचं बक्षीस पटकावलेलं आहे आणि यासाठी त्याला त्याच्या वर्गशिक्षिका वाडेकर मॅडम, त्याचप्रमाणे शेटे मॅडम, साळवी मॅडम आणि या सर्वांनी देखील सहकार्य केलं. सर्व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये ज्या दिवशी तुम्ही येऊन या स्पर्धेविषयी माहिती दिलीत तेव्हापासूनच त्यांना या स्पर्धेविषयी कुतूहल होतं, त्याच्यानंतर आवड निर्माण झाली आणि सर्वजण या स्पर्धेच्या निमित्तानं या मराठी भाषेच्याकडे पुन्हा एकदा नव्या जोमानं वळल्यात. आणि तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे खरोखरच आपल्या मराठीला संजीवनी देण्याची गरज आहे आणि ते तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे यापुढेही मुलं आमची यामध्ये सहभाग अतिशय घेतील. चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन तुम्हाला चांगला प्रतिसाद देतील. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार. भाषानिधी वाहिनीतर्फे जो उपक्रम राबवला त्यात आमच्या शाळेचा स्वरूप भोजने आज आमच्या शाळेचा विद्यार्थी प्रामाणिक होतकरू आणि सतत प्रयत्न करणारा चिकित्सक असं त्याला आज बक्षीस या महिन्याचं बक्षीस मिळाले, तो विजेता झाला आहे. त्याबद्दल त्याचं खूप खूप आधी अभिनंदन. त्याची इच्छा आहे की बाईंनी यावं, पण काही वैयक्तिक कारणामुळे मी येऊ शकत नाही. पण याला आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन करणारे, त्याच्या नेहमी पाठीशी उभे राहणारे, त्याला परत परत मॅडमचा मेसेज आल्यावर काहीतरी राहतंय मग ते शोधून सांगणारे आमचे मुख्याध्यापक आज त्याच्यासोबत असणार आहेत, जे कायमच आमच्यासोबत असतात. त्यामुळे आज मी त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही त्यांच्यासोबत जा आणि ते आनंदाने या त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर जाणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आत्ता तुम्ही सगळ्यांनी खूप छान महाराष्ट्र गीत म्हटलं आणि आजचा प्रश्न जो आहे ना तो स्वरूप आपल्याला विचारणार आहे, ते तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. स्वरूप, विचार आजचा प्रश्न. आत्ताच आपण महाराष्ट्रगीत म्हटले, ते महाराष्ट्रगीत कोणी लिहिलं आहे लिहून पाठवा. अच्छा, तर ह्याचा प्रश्न आहे महाराष्ट्र गीत कुणी लिहिलं आहे ते संदेशामध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. तर मंडळी, आता आम्ही स्वरूपच्या घरी चाललो आहे, कारण की त्याला असं परस्पर जेवायला घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्या आईबाबांना सांगायला हवं आणि त्याच्या आईबाबांना पण आश्चर्याचा धक्का बसणार आहे की आपल्या स्वरूपला बक्षीस मिळालेलं आहे ते. पण त्याच्या घरी गाडी जात नाही आणि त्याचे आईबाबा आता कामाला जाणार, म्हणजे ते आंबे काढणं किंवा जेवण बनवणं वगैरे अशा गोष्टी करतात की त्यांना सकाळी बाहेर निघावं लागतं, संध्याकाळी परत यायला लागतं. तर त्याच्या घरी आम्ही चालत चालत जाणार आहोत आणि मुख्याध्यापक पण आमच्याबरोबर आहेत. तर ही दूरवर रानावनातून मुलं शाळेत कशी येतात हे चालता चालता आपल्याला समजणारच आहे आणि स्वरूप आपल्याला वाट दाखवायला आहेत. चला. काही त्याची आता 11वी झाली म्हणजे जाणार. नमस्कार. आपण शेवटी चालत चालत घाट्या चढत नदी पार करत असं स्वरूपच्या घरी येऊन पोहोचलेलो आहोत आणि स्वरूपचे आईबाबा आहेत सरस्वती निवास असं त्यांच्या घराचं नाव आहे. खरोखरच घराला सार्थ करेल अशी गुणी मुलं त्यांना आहेत. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या मुलाला बक्षीस मिळालेलं आहे. आईचे डोळे पाणावलेले आहेत. खरंच खूप खूप कौतुक आहे तुमचं. तर स्वरूपचे आई बाबा इथे आहेत. काय करता बाबा तुम्ही? आमची शेती.
शेती तुमची स्वतःची आहे? थोडीशी आहे. थोडीशी आहे. आणि तुम्ही काय? शेती आणि मजुरी. अच्छा. बघा की शेती करणं, मजुरी करणं आणि आपलं हे सारवलेलं असं घर, छान सरस्वती निवास ज्याचं नाव आहे, तर या घरी येता येताना आम्हाला किती घामाचे ओघळ लागलेले आहेत बघा. तर आवाज येत असेल कारण बौद्ध पौर्णिमा आहे, तर इथे ध्वनिक्षेपक सुरू आहे, त्याचाही आवाज मागे येतो आहे. गावामध्ये सगळे सण उत्सव खूप आनंदानं लोक साजरे करतात. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला स्वरूपला बक्षीस मिळालंय? छान वाटतंय. हो ना. हो. तर तुमची लेख प्रेरणा हो. आणि स्वरूप, तर स्वामी स्वरूपानंदांवरनं ठेवलेलं आहे नाव की त्याचं? नाही. हां, अच्छा. तर तसाच तो जसा स्वरूप, स्वतःचं रूप जाणणारा असं आपण म्हणतो, तसं त्याने स्वतःला ओळखावं, पुढे जावं, एवढीच त्याची आईची इच्छा असणार. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं सुद्धा. तर खूप छान अशा पद्धतीने गोळपच्या शाळेमध्ये आमची भेट झाली आणि स्वरूप आणि त्याचे मुख्याध्यापक काजवे सर यांना घेऊन आता मेजवानीसाठी आपल्याला निघायचं आहे. तर त्यांना गाडीत बसवूया. सर या. स्वरूप आणि मुख्याध्यापक सर बरोबर आलेले आहेत आणि आता आम्ही मेजवानीसाठी चाललेलो आहोत. चला, छान पैकी आता आपण कार्निवल हॉटेलला आलेलो आहे. या कार्निवल हॉटेलला आपण आलोय. अशा मोठ्या हॉटेलमध्ये तू गेलायस का बाळा कधी आधी? मी नाही गेलं. कुठल्या हॉटेलमध्ये नाही गेलास? नाही. पण मग बाहेरचं काय खाल्लंयस? पाऊस मधलं वडापाव, मंचुरियन. हा. आणि काय? मिसळ मिळ. मिसळ. अच्छा. अच्छा, म्हणजे गावच्या बाजारपेठेमध्ये जे मिळतं वडापाव मिसळ असं खाल्लेलं आहे. तर आज पहिल्यांदा तो असं मेनू कार्ड उघडून त्याला काय पाहिजे असेल ते खाणार आहे. बघूया आता काय खाणार आहे तो. हां, त्याच्याकडे बघून तरी वाटत नाही की काय काय मागवणार आहे, पण त्याची ताई आहे, सर आहेत, ते त्याला मदत करतील. चला ये बघा. चला स्वरूप, हे आता हे मेनू कार्ड आहे की नाही, म्हणजे आपल्याला काय काय पदार्थ आपण खाणार त्याची यादी आहे. तर तू सांगायचं की काय खाणार तू. मी कधी मेन्यू कार्ड बघितलं नाही, माझी ताई सांगते. मेनू कार्ड बघितलं नाही तर ताई सांगेल. बघ आता काय काय खाणार. मंडळी, तर आज जे बक्षीस प्रायोजित केलेलं आहे ते पुण्याचे निवासी असणारे आणि मराठीवर निरतिशय प्रेम करणारे प्रशांत कमलाकर पांडे यांनी मी त्या पांडे सरांना बघितलेलं पण नाही आहे, पण त्यांनीही हा उपक्रम बघून मुलांसाठी बक्षीस पाठवलेलं आहे. तर त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि कार्निवल या हॉटेलमध्ये नेहमीच उदयदादा लोध आम्हाला ह्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रायोजित करत असतात, तर त्यांचे पण खूप मनापासून आभार मानते मी. आता आम्ही मेनू सांगतो काय काय खायचे तो. कसं आहे? खूपच छान आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तर मंडळी, आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मराठी मायबोलीची आपल्या सेवा मी करते याचा मला खूप आनंद आहे. आणि या सगळ्या उपक्रमांमध्ये तुमच्यासारखे मराठी भाषेचे प्रेमी आणि स्वरूपसारखी मुलं सहभागी होतात याचा खरंच खूप आनंद आहे. आता हा ना थोडासा लाजरा बुजरा मुलगा आहे. मागच्या वेळेला स्पृहा होती, ती खूप मोकळेपणानं बोलली कारण की तिच्या घरामधलं वातावरण शैक्षणिक त्या पद्धतीचं होतं. याच्या घरामधलं वातावरण सगळे कष्टकरी शेतकरी अशी माणसं आहेत आणि तरीसुद्धा ही दोन भावंडं खूप कष्टानं त्यांचं शिक्षण पूर्ण करत आहेत. ही म्हणजे समाधानाची बाब आहे. आणि आपल्या उपक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि असंच अनेक मुलं सहभाग घेतील आणि मराठीची मायबोलीची सेवा करतील असं मला निश्चितपणानं वाटतं. तर तुला कसं वाटलं? पहिल्यांदाच जेवलास ना तू? हां. मी एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये पहिल्यांदाच जेवलो. मला खूप आवडलं ना तुला? आणि त्याच्यासाठी खास गुलाबजाम आणि आईस्क्रीमचा बेत ते त्याने स्वतःहून सांगितलं की ते मला खायचं आहे. आणि तुला ज्या भेटवस्तू दिल्या त्याच्यामध्ये तुला श्रीखंड आवडतं ना? हो. काय आवडलं तुला पण त्याच्यामध्ये? खूप वस्तू दिल्या वेगवेगळ्या.
पुस्तकं आवडली त्याला. खरंच इतका गोड मुलगा आहे की त्याला पुस्तकं पहिल्यांदा आवडली आणि त्याचं खरंच आपण कौतुक करूया. आणि तुम्ही सगळ्यांनी भाग घ्या. आणि शेवटी त्याने एक प्रश्न विचारलेला आहे, तर प्रश्न पुन्हा एकदा ऐका कारण स्वरूपनं विचारलेला आहे. सांग स्वरूप. महाराष्ट्र गीताचे कवी कोण? बरोबर, महाराष्ट्र गीताचे कवी कोण. आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून निश्चय करूया की आपल्या मायबोलीला आम्ही जागतं ठेवणार आहोत आणि आम्ही तिची सेवा करणार आहोत. चला पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.